श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरां सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत। ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखाधरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण द्रौपदीचं पूर्व कथानक ऐकलं होतं आणि तिचं संपूर्ण कथानक काल आपण पूर्ण केलेलं आहे. आजपासून आपण दृढधन्वा राजाची कथा बघणार आहोत आणि त्याने कशा तऱ्हेने या अधिक मासाचं व्रताचरण केलेलं आहे आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घेतलेलं आहे हे आज आपण बघणार आहोत. तर चला करूया आरंभ. अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते कथा पावन सूत सांगे शौनका लागून नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकून नारद प्रश्नित म्हणे हो नारायणा आपण जो कथिला दृढधन्वा म्हणून तयाचे कथानक संपूर्ण मज लागून सांगावे ते ऐकून नारायण मुनी म्हणे नारदा पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो ऐके समग्र. पूर्वी हयहय देशाचा नृपती महापराक्रमी शुद्धमती चित्रधर्मा नामी जगती प्रसिद्ध असता जाहला तयासी झाला एक पुत्र महातेजा विशाल नेत्र दृढधन्वा ऐसे पवित्र नाम तयाचे ठेविले जैसा वाढे अनुदिन तैसे अंगे भरत सद्गुण कदा न बोले मिथ्यावचन धर्मपरायण सर्वदा चतुष्षष्टी कळा सांग स्वबुद्धी आकळिल्या सवेग चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासल्या सर्व लक्षणी सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण शौर्यो दार्यादिराजगुण अंगी संपूर्ण संचरले
पुढे पावला यौवनासी पुत्रवतमानी सर्व प्रजांसी सुवर्तने सकळ जनांसी सुख देई सर्वदा ऐसे फागुनी तयाचा तात चित्रधर्मा विचारी मनात प्रजा पालना लागे सुत आता समर्थ झाला हा इतपर या संसारात व्यर्थ काळ जवडावा किमर्थ सर्व संग त्यागुनी सतत श्री हरी भजन कीजिये पूर्वज महाराजांची रीती आपणही अनुसरावी निवृत्ती एवं निश्चय केला चित्ती स्नेह पाश तोडिले पुत्रासी राज्ये वैसबून पुलहाश्रमी गेला आपण अंतरी करीत कृष्ण स्मरण तपदारुण चालविले निराहार राहिला सतत निद्रा वर्जली दिनरात ऐसे तप करिता बहुत मोक्षा जाता जाहला ऐकूनी पित्याच्या सद्गतीसी हर्ष शोक झाले दृढ धन्यासी पितृभक्त्या द्विजवचनेसी अवृधपदेही कसंपादिले गोभू हिरण्यादी नाना दाने पितृद्देशे दीधली दयाने गजरथवाजी शिबिकायाने देवुनी अर्थी तोषविले ऐसे उरकले पितृकाज पुढे तो दृढ धन्वा महाराज पुष्करावर्त नगरी राज्य धर्मन्यायी करीतसे तयाची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुणसुंदरी नाम महासती रूपे अनुपम त्रैलोक्या माझी सुंदर तिये पोटी दृढधन्यापासून सुंदर झाले चालनंदन चित्रवाक चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ तैशीच चारुमती नामक पाचवी झाली कन्या एक माता पितरांसमती सकळिक सर्व लक्षणी सुसंपन्न ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वेतोराव रूप सुंदर शांत दांत परम उदार प्रतापी शूर असूनिया वेद वेदांग वेत्ता सुजान धनुर्विद्येत कुशल पूर्ण क्षमेविषयी पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर साम्याविषयी पितामहसा प्रसाद करता गिरीशा ऐसा उग्रवीर्य कार्तवीर्य जैसा दिसे तैसा शत्रूंसी एकपत्नी व्रतधारी राघवा ऐसाच निर्धारी शत्रु संघ विदारण करी जैसा दैत्यारी केवळ सर्व राजे देतकार भार चरण वंदिती वारंवार कीर्ती ध्वज विराजे थोर शीतकरण भी जैसा शुक्ल पक्षींचा जैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढले विशेष परितो दुर्बुद्धिदासीन न करी स्पर्श कदापि सुखानुभव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शयनी निजला असता दयाचे मनी विचार ऐसा उद्भवला हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्भव कवण्या पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला असे मी आजवरी जन्मा ठाई तपाचरण केले नाही दान जपकी होमादिकही सत्कर्म काही नाचरिले तथापि हा भाग्योदय महान याचे कोणा पुसावे कारण ऐसे अंतरे करिता म्हणून रात्र संपूर्ण लोटली ब्राह्म मुहूर्ती उठला राम नित्य कर्मे सारिली सर्व नाना दाने देवुनी अभिनव विप्रचरण वंदिले मग अश्वावरी आरूढोनी मृगयार्थ गेला घोरवनी सवे सेना चतुरंगिणी शस्त्र सन्नद्ध धाविली निबिड झाडे वृक्ष विशाळ तेथे पातला तो नृपाळ नरांचा ऐकूनी पाय चढ पशु पळत चालले परिरायाचे अचूक संधान बाण सोडी मनमलक्षून व्याघ्र वराह गवे हरिण असंख्य मारून पाडित तो एक मोठा हरिण देखिला राये तीक्ष्ण बाणी विंधिला परी तो न पडता त्या शराला घेऊनी पळला वनांतरी तद रक्तबिंदू गेले पडत तोची मार्ग अनुलक्षित राजेश्वर घोडा फेकित धावला त्वरित एकलाची दूर देश अतिक्रमिला निबिडवनी मृगलपला राये सर्वत्र धुंडाळिला परी कोठे सापडेला मध्यान्हा आला सूर्यदेव आतपे तापले अंग सर्व कासावीस झाला जीव तृषा बहुत लागली सवे नाही सेवक कोणी स्वयेची राव शोधी पाणी तव त्यावनी सागरावाणी सरोवर मोठे देखिले तेथे जाऊन या तत्क्षण यथेच्छ केले उदकपान आणि अश्वासही जळपाजून तीरी घेऊन ठाकला तो तेथे गगन चुंबित वटवृक्ष देखिला विस्तृत जयाची छाया परमाद्भुत घनदाट पसरली से तेथे बांधून या अश्वासी राजेंद्र वैसला छायेसी तो सुंदर एक शुक पक्षी अवचित तेथे पातला आणि मनुष्यवाचे अलोलिक रायासी संबोधी सुरेख पुनः पुनः एकची श्लोक पडता झाला ऐसा की श्लोक विद्यमानातुल सुखमाल्योक्यातीव भूतले न चिंतयसि तत्त्वं त्वं तत्कथं पारमेष्यसि भूतळीच्या दृश्य सुखासी अनुपम मुख्य ऐसे मानसी
परेन विचारिता तत्वासी पार पावसी कैसा तू ऐसा तो शुकोक्त श्लोक ऐकताची नरनायक अंतरा माझी मोह हरिख पाहुनी विचार करी की हा शुकपक्षी वारंवार काय हे पद्य बोलतो मधुर याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरलेसे श्रीकृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाद्धीत तया सांगून या भागवत श्री शुकदेवे उद्धरिले तया परी मज उद्धराय हा शुकरूपे व्यासतनय सद्बोध करता सदय शुकची आला नसेल की त्याविण ऐशी कोठू निवाणी ऐसे राम विचारी मनी तो तेथे त्याची आली वाहिनी कीरगुप्त जाहला मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्र आला स्वपुराप्रत परी कीराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाशी कोणी काही पुशले तथापि तया उत्तर न दे कदापि खान दान निद्रादी रूपी सकळ मोघ त्यागिले आणि झाला भ्रमिस्थावाणी ऐसे पाहून पट्टराणी गुणसुंदरी तया लागुनी हस्त जोडून विनवित म्हणे हो मम प्राणनाथा आजही ऐशी काय अवस्था तुम्हा नसता काही न्यूनता आली खिन्नता कोठूनही खानपान सर्व त्यजून ऐसे का धरिले ती मौन तुमची ही स्थिती विलोपून मज दारुण दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा मजवरी आता दया करा भोजन सारून या सत्वरा काही बोला मजपाशी ऐसे तिने विनविले बहुत परिरामन बोले किंचित शुकवाक्याचा विचार करीत तैसाच दिवांत वैसला राणीस झाले दुःख अपार पुढे सुचेना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना तेने बहु तळमळे सती असो ऐसा तो दृढ धनवान रूपती विचार करीत असता पुढती काही काळ लोटला पुढे एकदा वाल्मिक ऋषी अवचित आला राजगृहासी जेणे स्वये मधुर वाचेसी रामायण रचियेले तया दुरुनी पाहता क्षण राव उठोन धावला आपण भक्तिभावे ऋषीचे चरण उभय हस्ती धरियेले दंडवत केला नमस्कार अर्पिले सर्व पूजोपचार परमासन देऊनी सुंदर ऋषीश्वर वैसवीला विप्रपाद क्षालन जीवन आनंदे केले श्रीधारण स्वांकी घेऊनी मुनीचे चरण स्वकरी चुरीत हळूहळू शुकवाक्य मनी स्मरत मधुर बाणी राजा बोलत हे भगवन मुने सांप्रत कृत कृत्य खचित जाहलो माझे जन्म सफळ झाले सर्व अर्थ आज लाभले श्रुतादिकही आज वहिले फळासी आले साचार जगत पावन पावन आपण तै मज हे दिदहे दर्शन तस्मात मी महाभाग्यवान काय वर्णन करू आता मज समधन्य आज गा कोणी ऐसी रायाची विनम्र वाणी ऐकून या श्री वाल्मिकी मुनी संतोषोनी बोलत राया तू धन्य खरोखर माझा उत्तम केलासी आदर आणि जे बोललासी मधुर ते तुझ योग्यची असे पाप परी चिंता तुरका असशी मनोगत सर्व सांग मजसी जे काही बोलावया इच्छसी तेही बोले सकळिक ऐशी मुनीची ऐकता वचने राग बोले बहुविनयाने आपुलिया पदाब्ज कृपेने मजना उणे काहीच सर्व सुखा असे परिपूर्ण परी हृदयी संशय महान शल्यवत एक उदेला दारुण तो तू घालवी सत्व मी एकदा मृगयार्थ गेलो होतो गहनवनात तेथे फिरता फिरता अवचित महत्कासार देखिले तयाचे केले जळप्राशन मग विश्रांती घ्यावी म्हणून तीरी वटवृक्ष होता महान तयाचे छाये बैसलो तव हृदयानंदकारक ऐसा पातला कीर एक बैसो नियम सन्मुख ऐसा श्लोक बोलला विद्यमाना तुल सुखमालोक्यातीव भूतले न चिंतयसि तत्त्वं त्वं तत्कथं तारयिष्यसि ऐसे शुकाचे ऐकून भासित मज आश्चर्य झाले बहुत परिकाय बोलला ते हृदगत काहीच नाही समजले आणि मज राज्य सुख अपार उत्तम पुत्र आहेत चार पत्नी पतिव्रता सुंदर ममानुकूल वर्तता आहे आणि गजाश्वर्थ पदाती इत्यादी सर्व अतुल संपत्ती ही कोणे पुण्य प्रभावे निरुती मजला भली आहेत हे सर्व ही विचार करून मज सांगावे विस्तारून आपण सर्वज्ञ ज्ञान घन संशय छेदन कीरिये ऐसे रायाचे ऐकूनी भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत ध्यान लावूनी एक मुहूर्त विश्व समस्त पाहिले
अंतरी जाणोनी सर्व वृत्तांत वाल्मिकी म्हणे भूपती प्रत राया तुझे प्राग्जन्मचरित सांगतो समस्त ऐकपी अगा तू पूर्वजन्मी सुजाण द्रविड देशस्थ होतासी ब्राह्मण तयाचे सुदेव नामाभिधान सर्व लोके विख्यात असे तो ताम्रपर्णी तीरी वसत वेदाध्ययन करी सतत सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभे संतोषी तयाची भार्या सर्वमान्या गौतमी नामे गौतम कन्या सद्गुण खाणीची सम अन्या जगी नसे कोणीही ती महासती प्रेमे सतत भ्रतारासी अनुसरून वर्तत जैशी भवानी शंकरा प्रत अनुसरत सर्वदा तये भार्ये सह तो ब्राह्मण करीत गृहस्थ धर्माचरण बहुत झाले कालक्रमण परी संतती नाही जाहले तेणे योगे तो अति दुःखित रात्रंदिनचर फडत एकदा भार्या पाद सेवित बैसली होती आनंदे तैतो सुदेव गहीवरुनी तियेसी म्हणे गे प्रियकरणी संसारा माझी पुत्राहुनी अधिक सुख अन्य नसे तपोदानादी पुण्ये सकळिक लोकांतरी देता ती सुख इह परलोकी सुखदायक सुपुत्रची एक असे पै तरी तो तैसा सुखद सुत मज झाला नाही येथ यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार अगेन्या पुत्रा नाही लालिले वेदार्थ तत्व नाही बोधिले तन्मुखही नाही देखिले व्यर्थची गेले मम जन्म मी केवळ दैवहीन जळो जळो हे उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण मज येवो ऐकूनी गौतमी सुंदर अत्यंत खिन्न झाली अंतरी पतीचे समाधाना सत्वरी सौम्य वचने बोलत म्हणे नका नका हो प्राणनाथा ऐसे अवधन बोला आता तुम्हा ऐसे ज्ञाते तत्वता मोहन पावत कदापि तुम्ही सत्य धर्मपरायण स्वर्गही जिंकिला ती संपूर्ण तुम्हा ज्ञानिया पुत्राचे न सुखाप्ती कैसी होणार पुत्राचे दुःख अपार पूर्वी चित्रकेतू राजेश्वर पुत्र शोके झाला आतुर नारदे येऊनी उद्धरिला तैसाची अंगराजा महान तया दुःपुत्र झाला वीन तयाचे त्रासे तो रात्री कठोन गेला पळून वनासी ऐसे आजवर ह्या जगात पुत्रे दुःखित झाले बहुत तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल पै यास्तव आपणा पुत्र नाही हे मज बरे वाटते पाही तथा जर के आपल्या हृदयी सत्पुत्र लालसा असेल तरी सर्वार्थदात्या श्री हरीसी आराधजे अनन्य भावेसी जयाचे आराधने कर्दमासी कपिल पुत्र जाहला ते प्रियेचे ऐकूनी वचन विप्रपावला समाधान हरीच्या आराधने लागून निश्चय केला तत्काळ आणि भार्ये सह ताम्रपर्णीत स्नान सारिले यथास्थित मग जाऊनी विरजवनात तपाचरणी बैसला अनन्य भावे श्री हरीसी अंतरे ध्यात अहरनिशी शुष्क पर्ण जलाहारासी पाचवे दिनी करे ऐसे चतुसहस्र संवत्सर तप आचरिले निरंतर तेणे योगे त्रैलोक्य समग्र थर थर कापू लागले ते अत्युग्र तप विलोकून भक्त वत्सल हरी झाला प्रसन्न गरुडावरी आरूढ होन तेथे येऊन प्रकटला चतुर्भुज घनसावळा प्रसन्न मुख पुढे ठाकला ऐसे पाहुनी तये द्विजाला आनंद झाला अत्यंत करोनी साष्टांग नमस्कार विप्रस्तुती करीत अपार म्हणे हे प्रभू जगदोद्धार हेची आता विनवितो तू भक्तवत्सल दीनोद्धरण शरणांगताचे करसी अवन ऐसे बोलती त्वद भक्तजन म्हणून शरण आलो असे तरी दयाळा कृपा करी रक्षे रक्षी मज सत्वरी बुडतो दुःख सागरी शीघ्र उद्धरी दयार्णवा ऐसे विदबूनिया बहुत सुदेव द्विज स्वस्त्री सहित भगवंता पुढे जोडून हात उभा निवांत राहिला एवं श्री वाल्मीकी मुनीनी कथिले दृढ धन्या लागुनी ऐशे श्री नारायण मुनी नारदासी कथिते जाहले श्री अधिक मास महात्म्य सार बृहन् नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर षष्ठाध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण आज 6व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। या 6व्या अध्यायात आपल्याला काय कथानक मिळते हे आता आपल्याला बघायचं आहे। तर यात आपण दृढधन्वा राजाच्या आख्यानाला सुरुवात केलेली आहे, बरोबर। तर सूत शौनकादी ऋषी जे सर्व अरण्यात बसलेले होते आणि त्यांनी सूत ऋषींना प्रश्न विचारलेला होता की आम्हाला काहीतरी बोधपर कल्याणपर
असं काहीतरी कथानक सांगा. मग त्यावरती त्यांना सुत शौनकादी ऋषी व्यासांनी रचलेले आणि नारदांनी रचलेले अशा दोन्ही ऋषींनी रचलेल्या अधिक मास महात्म्य ह्या ग्रंथांचं सार एकत्र करून एक नवीन आख्यान त्यांना सांगत होते. आणि त्या कथेमध्ये ते सांगत असताना नारद ऋषी बद्रिका आश्रमात पोहोचून नारायण ऋषींना नमस्कार करून त्यांची स्तुती करून त्यांच्याकडनं आख्यान ऐकून घेण्याची इच्छा करत होते. हे आपण सर्व पहिल्यापासून जाणतात. मग नारायण ऋषी नारदाला सांगत असताना ते सांगायला लागले की आतापर्यंत आपण द्रौपदी आख्यान ऐकलेलं आहे आणि आता पुढे आपल्याला दृढधन्वा राजाचं आख्यान ऐकायचं आहे, तर ते मी तुला आता सांगणार आहे. मग त्यावरती नारद काय म्हणाले, संपूर्ण कथा सांगावी. कसं आहे, तुम्ही थोडंफार जर सांगाल तर ते काय माझ्या लक्षात येणार नाही, म्हणून एक नम्र विनंती अशी की आपण मला त्याचं संपूर्ण आख्यान सांगावं. आणि मग नारायण ऋषी तिथून आता कथा सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते सांगताय की फार पूर्वीची गोष्ट होती. हयहय देशाचा राजा चित्रधर्मा हा होता. तो खूप पराक्रमी आणि शुद्ध बुद्धीचा होता. त्याला त्याच्या विवाहानंतर एक मुलगा प्राप्त झाला आणि त्या मुलाचं नाव दृढधन्वा असं ठेवलं गेलेलं होतं. मग हा दृढधन्वा कसा होता, ह्याच दृढधन्व्याचं आपल्याला आतापासून आख्यान ऐकायचं आहे. मग हा दृढधन्वा कसा होता, तो सर्व गुण संपन्न होता. त्याच्याकडे राजनीती, धर्म, 14 विद्या, 64 कला ह्या विपुल प्रमाणात त्याला प्राप्त होत्या. तो जेव्हा तरुण झाला तेव्हा चित्रधर्मा राजाने त्याला राज्याभिषेक करून आपलं राज्य दिलेलं आहे आणि स्वतः मात्र पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये निघून गेलेला आहे. आणि त्या पुलह ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर त्याने तपाचरण केलेलं आहे. आणि ते तपाचरण कसं केलेलं आहे, तर आमरण तपश्चर्या ही त्याने केलेली आहे. तो ही आमरण तपश्चर्या करत असताना जेव्हा मोक्ष पावला तेव्हा ह्या दृढधन्व्याला पितृशोक अनावर झालेला होता. त्याने पित्याचे सर्व उत्तर कार्य अतिशय उत्तम पद्धतीने पार केलेले आहे. पित्याच्या नावाने अनेक दाने त्याने दिलेली आहेत. त्याच्या राजधानीचं नाव हे पुष्करावर्त असं होतं. विदर्भ देशाची राजकन्या जिचं नाव गुणसुंदरी आहे अशी त्याची पत्नी होती. या दृढधन्वा आणि गुणसुंदरी या दोघांना 4 मुलं आणि 1 कन्या झालेली आहे. मग कोणते 4 मुलं, तर पहिल्याचं नाव आहे चित्रवाक, दुसऱ्याचं नाव आहे चित्रवाह, तिसऱ्याचं नाव आहे मणिमान आणि चौथ्याचं नाव आहे, जो सर्वात लहान, त्याचं नाव चित्रकुंडल असं आहे. आणि मग त्यांना 5वी कन्याही होती. त्या कन्येचं नाव काय आहे, तर चारुमती असं तिचं नाव आहे. हे जे राजकुटुंब होतं हे जेव्हा नांदत होतं त्यावेळेला सर्वत्र शांती, वैभव, सुख, समृद्धी इत्यादी आदी गोष्टी भरपूर प्रमाणात होतात. जर समजा आपल्याला त्या राजाची उपमा द्यायची असली तर आपण कशी देऊ शकतो, तो पृथ्वीसारखा क्षमाशील होता, सागरासारखा गंभीर होता, ब्रह्मदेवासारख्या समबुद्धीचा होता, शंकरासारखा लवकर प्रसन्न होणारा होता, पराक्रमी कार्तवीर्यासारखा होता, रामासारखा एक पत्नी व्रती होता, विष्णूसारखा शत्रुनाशक होता, चंद्रासारखा शीतल होता आणि तसंच त्यामध्ये वेद, धनुर्विद्या, सुनीती, औदार्य इत्यादी अनेक त्याचे गुण सर्व लोकांमध्ये अतिशय प्रशंसा पात्र असे होते. तो एकदा रात्री झोपलेला असताना म्हणजे असं आपण जसं आता संध्याकाळी सगळं थकून भागून येतो, एक 5 मिनिटं असं डोकं टेकून बसतो आणि मग विचार करत असतो की अरे दिवसभर आपण काय केलं किंवा मग उद्या आपण काय करणार आहे. तर मग असं तो जेव्हा विचार करत बसलेला होता तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला, मी या जन्मामध्ये काही तप केले नाही, जप केलं नाही, होम इत्यादी सत्कर्मे देखील केलेले नाही,
तरी पण मला एवढे सर्व वैभव किंवा एवढं मोठं राज्य, एवढं सगळं सुख हे कशाने प्राप्त झालं असेल, असा तो विचार करत करत त्या रात्री झोपी गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो शिकार करण्यासाठी जंगलात गेलेला होता आणि त्याच्याबरोबर थोडेफार असे निवडक सेवक देखील होते. असे ते सगळे तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना एक हरिण दिसलेला आहे. मग ह्या जोडधंद्याने काय केलं, त्या हरणावरती बाण मारलेला आहे. मग तो हरिण काय झाला, जखमी झाला आणि जखमी झाल्यामुळे तो पळू लागलेला आहे. तो जसा पळू लागलेला आहे तसं त्याचे रक्ताचे थेंब खाली जमिनीवरती पडत 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 त्याच्या पाठीमागे जात होते आणि तेव्हा राजा हा त्या रक्ताच्या थेंबांचा पाठलाग करत करत त्याच्या पाठीमागे जात होता. बरं, ह्या वेळेला काय झालं नेमकं की बाकीची सेना मागेच राहिली आणि राजा मात्र याच्या पाठीमागे एकटा पुढे गेलेला आहे. आणि मग तो थकला, कारण हरिण तर पटापटा पळून निघून गेलं. हा मात्र त्याच्या पाठीमागे जाता जाता थकला, दमला आणि म्हणून एका तळ्याच्या काठी थांबलेला आहे. आणि तिथे तहान लागली म्हणून आणि दमला म्हणून तो तिथे जरा निवांत बसलेला आहे. त्याने जलप्राशन केलेलं आहे. आणि मग ती दुपारची वेळ होती, ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती ही सगळी दुपारची वेळ होती. म्हणून त्याने तिथे एका वटवृक्षाच्या झाडापाशी जरा पहुडला होता. आणि जेव्हा तो पहुडला होता त्याच वेळेला तेथे एक सुंदर पोपट आलेला आहे आणि तो पोपट एकदम मानवी वाणीने बोलू लागलेला आहे. आता पोपट कसा बोलतो हे आपल्या सगळ्यांना माहिती, मिठू 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 असं करत असतो. पण त्यावेळेला त्याने अतिशय म्हणजे आपण जसं बोलतो तसं तो त्या राजाशी बोलू लागलेला आहे. तो काय म्हणाला आहे की हे राजन, एवढे वैभव तुला प्राप्त झालेले आहे, पण जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाचं चिंतन तू करत नाहीस. त्या वैभवातच तू अडकून गेलेला आहे. म्हणजे तू फक्त राज्य भोगण्यातच लागलेला आहे, पण मूळ तत्व जे आहे ते मात्र तू आता त्याचं चिंतन करत नाहीये. आणि म्हणून मग तुला मोक्ष कसा प्राप्त होईल. राजा एकदम भानावर आला. त्याला वाटलं की या पोपटाच्या रूपाने मला कोणीतरी येऊन सावध करतंय की काय. आणि तेवढ्यातच पाठीमागून त्याचं सैन्य त्याला शोधत आलं की अरे आपले राजन कुठे गेले. अशा तऱ्हेने ते त्याच्या पाठीमागून धावत आलेले आहे. जसे ते वडाच्या झाडाजवळ पोहोचले तसा हा पोपट मात्र आपला निघून गेलेला आहे. आणि मग तो राजा काय केला, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. मग सगळे जण असे एकत्र जमले आणि चला आता तो काय हरिण सापडत नाही, आता आपण घरी गेला पाहिजे असं म्हणून त्यांनी राजाला सांगितलं की अहो राजन, आता चला पुष्कळ संध्याकाळ झाली, राजगृहात गेलं पाहिजे, नाही तर तिकडचे लोक देखील चिंता करतील. आणि मग ते आपल्या राजगृहाकडे गेलेले आहे. राजगृहामध्ये परतल्यानंतर काय झालंय की याचं मन कुठे लागेच ना, की अरे तो पोपट आलाच कुठून आणि तो नेमकं माझ्याशी असं माणसासारखं बोललाच कसा. म्हणजे मग एक तर तो पोपट नसावा, किंवा जर पोपट असेल तर तो सिद्ध पोपट असावा, म्हणजे त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त असावी, किंवा मग तो कुठला तरी देवच असावा की ज्यांनी मला सावधान करण्यासाठी रूप पालटून आला असेल. असं त्याच्या मनामध्ये नानाविध विचार सुरू झालेले आहे आणि त्यामुळे तो एकदम गोंधळून गेलेला आहे, बेमनस्क झालेला आहे. त्याने काय केलंय की आता सर्व भोग टाकून दिलेले आहे. आता सर्व भोग टाकून दिले म्हणजे काय, अन्न गोड लागत नाही, पाणी प्यायची इच्छा होत नाही, बसलो तर विचार करत राहतो, पडलो तर झोप लागत नाही, कुठल्याही कार्यामध्ये लक्ष लागत नाही. अशा तऱ्हेने त्याची अवस्था झालेली आहे. त्याची पत्नी गुणसुंदरी अनेक प्रकारे त्याचं मन वळवू लागलेली आहे की कसं त्याचं मन आपल्याला आता बदलता येईल, त्याच्या मनातलं कसं काढून घेता येईल. हे सगळे प्रकार आता त्या गुणसुंदरीने चालू केलेले आहेत. पण तो इतका उद्विग्न झालेला होता, एवढ्या चिंतेत गेलेला होता की हिचे सगळे प्रयत्न तिथे विफल होऊन गेलेले आहेत. मग काय झालं, असंच मार्गक्रमण करत असताना काही काळ गेला. वाल्मिकी ऋषी त्यांच्या राजगृहामध्ये आलेले आहेत आणि मग राजाने काय केलं, त्यांचं स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे आणि अतिशय भक्तिभावाने त्यांची स्तुती केलेली आहे. पण ही सगळी स्तुती करत असताना त्याची मुद्रा मात्र चिंताग्रस्त होती. त्याच्या चेहऱ्यावरती हे सगळं जाणून येत होतं की अरे हा चिंतेत आहे, याला कसली तरी चिंता लागलेली आहे. आणि म्हणून वाल्मिकी ऋषींच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेच त्या राजाला विचारलं, अहो राजन, तुम्ही एवढे चिंताग्रस्त का आहात, मला सांगा.
मग तेव्हा राजन वाल्मिकी ऋषींना काय म्हणतोय, त्याने पाठीमागचं सगळं कथानक आता सांगायला सुरुवात केली की मग आम्ही जंगलात गेलो होतो आणि मग तिथे हरिण आम्हाला दिसला, त्या हरणाला मी बाण मारला आणि मग हरणाला जखम झाली आणि हरण पळू लागलेला होता. त्या हरिणाच्या मागे मी ते रक्ताचे थेंब बघत 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 त्याचा वाटला करत गेलो. सैन्य पाठीमागे सुटलं. आता हरिण चपळ असल्याने तो पळून गेला. मी मात्र दमलो थकलो एका ठिकाणी बसलेलो होतो. तर ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे एक मोठं वडाचं झाड होतं. जवळच एक चांगला सरोवर होता. त्या सरोवरामध्ये मी पाणी प्राशन केलं आणि त्या वटवृक्षाच्या खाली येऊन पोहलो होतो. आणि तेवढ्यातच काय झालं तर एक पोपट आला आणि नुसता तो पोपट आला नाही तर तो माणसासारखा माझ्याशी बोलला. तो मला काय बोलला की तू एवढे वैभव भोगीत आहे पण मुख्य तत्वाचं चिंतन करत नाही, मग तुला मोक्ष तरी कसा मिळेल, अशा तऱ्हेने तो माझ्याशी बोलला. हे वाक्य ऐकल्यापासून मी मात्र अतिशय चिंताग्रस्त झालेलो आहोत. तो कोण होता आणि तो असा मला काय म्हटला, त्याला मला काय सुचवायचं होतं, ही सगळी काय घटना आहे, ह्या सगळ्यांचा विचार करत करत मी अतिशय उद्विग्न होऊन गेलेलो आहे. कुठेच माझं लक्ष लागत नाही. तुम्ही माझं सहकार्य करा, अशी विनंती त्याने वाल्मिकी ऋषींना केलेली आहे. आणि मग वाल्मिकी ऋषी त्याला सांगू लागलेले आहे. त्यांनी काय केलं, सर्वप्रथम तर त्यांनी ध्यान लावलेलं आहे, प्राणायाम केलेला आहे आणि अशा तऱ्हेने त्यांना दृढधन्वा राजाचं पूर्वचरित्र दिसू लागलेलं आहे. आणि मग ते त्या राजाला सगळं सांगू लागलेले आहे. त्यांनी काय सांगितलंय की मागच्या जन्मी तू द्रविड देशामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण होता आणि गौतमी ही तुझी धर्मपत्नी होती. तुम्हाला पुत्र संतान नव्हतं, त्यामुळे तुम्ही अतिशय दुःखी होतात. गौतमीने तुझे सांत्वन केले व पुत्रापासून सुख मिळतेच असं नाही म्हणून तुम्ही पुत्र मोह सोडा, असं ती त्यांना वारंवार सांगत होती. पुष्कळसे उदाहरण त्यांनी व पुत्रापासून सुख मिळतेच असं नाही म्हणून तुम्ही पुत्र मोह सोडा, असं ती त्यांना वारंवार सांगत होती. पुष्कळसे उदाहरण त्यांनी त्या सुदेव ब्राह्मणाला दिले की पुत्र झाले आणि सगळे उत्तमच झाले का, नाही, बहुत पुत्र तर असे झाले जे दुराचारी निघालेले आहे. आणि त्यातून जर तुम्हाला म्हणजे एवढं सगळं असताना जरी तुम्हाला पुत्र प्राप्त करून घ्यायचा असेल तर मात्र एकच पर्याय, मग तो कोणता, तर तुम्ही श्री हरीची तपश्चर्या करणे. आता श्री हरी म्हणजे कोण, तर जगत पालन करता सर्व इच्छा पूर्ण करणारा असा तो भगवान पापहर्ता महाविष्णू. आणि या महाविष्णूची तपश्चर्या आता आपल्याला करावी लागणार आहे. तिचे बोलणे ऐकून सुदेवाला खरंच वाटलं की नाही, आपण श्रीहरींची तपश्चर्या केली पाहिजे. आणि मग तो लगेचच वनामध्ये गेलेला आहे आणि तपाचरण करू लागलेला आहे. अतिशय खडतर तप त्याने पूर्ण केलेलं आहे आणि ह्या तपाने श्रीहरी म्हणजे भगवान महाविष्णू प्रसन्न झाले व त्या सुदेव ब्राह्मणापुढे उभे झालेले आहे. आणि मग उभे झाल्यानंतर त्या सुदेव ब्राह्मणाने त्यांची स्तुती केलेली आहे व सुदेव ब्राह्मण आणि त्याची धर्मपत्नी गौतमी हे दोघेही त्या भगवान महाविष्णूंकडे हात जोडून उभे आहेत. एवढं आख्यान, एवढं पूर्वचरित्र वाल्मिकी ऋषी दृढधन्व्याला सांगत आहे. आणि येथे आपल्या या अध्याय 6व्याची पूर्णता झालेली आहे. इथून पुढचं आख्यान आपल्याला 7व्या अध्याय म्हणजे उद्याच्या दिवशी बघायचं आहे. आजचं व्रत विशेष काय आहे, आजचं दान विशेष काय आहे, हे आता आपण जाणून घेतलं पाहिजे. तर व्रताचरण असं आहे, अयाचित वृत्तीने जे कोणी जेवढं देईल तेवढंच आपण घ्यायचंय आणि तेवढंच अन्न आपण भक्षण करायचं आहे. म्हणजे काय, तर आपण स्वतःहून कोणाकडे अन्न मागायचं नाही. जेवढं आपल्या पात्रामध्ये येणार आहे ना तेवढंच आपण खायचं आहे. आणि असं 1 महिनाभर हे व्रत आचरण करायचं आहे. मग जेव्हा व्रत पूर्ण होईल म्हणजे महिना पूर्ण होईल, तो महिना पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय, तर एका ब्राह्मणाला, सत्पात्री ब्राह्मणाला, वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणाला घरी बोलवायचं आहे. त्याचे
पाद प्रक्षालन करायचं आहे, म्हणजे त्या ब्राह्मणाची पाद्य पूजा करायची आहे, मधुपर्क पूजा करायची आहे, त्याला विष्णू स्वरूप मानायचं आहे आणि आपण यथेच्छ त्याला भोजन द्यायचं आहे, त्याला दक्षिणा द्यायची आहे, वस्त्रदान म्हणा किंवा एखादं जे दान आपल्याला शक्य असेल ते दान त्या ब्राह्मणाला करायचं आहे आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे. एवढं केल्याने संपूर्ण अधिक मासाचं व्रताचरण केल्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होणार आहे आणि सर्व प्रकारचे मंगल आपले होणार आहे. अशा तऱ्हेने आजचं व्रताचरण विशेष काय आहे व दान विशेष काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. आता उद्याच्या दिवशी दृढधन्वा राजाची उरलेली मागची कथा आणि त्याचं पुढचं आख्यान आपण ऐकणार आहोत आणि उद्याचं व्रत विशेष काय आहे, दान विशेष काय आहे हे आपण आता उद्या बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.